Hello friends, we have already tried to solve the icebreakers given at the beginning of the poem, The Song of the Open Road. Now we are dealing with the poem and we will try to understand what does the poet want to say. Friends, let's try to understand the poem. Look at the first two lines of the poem. A foot and light-hearted I take to the open road, healthy, free, the world before me. Friends, in this poem, you will find that the poet is speaking and he is ready to start on a journey. The poet says that I myself with my foot set off to journey, and I am with light-hearted means I am very glad, and I am going to take the open road. He also adds that he is healthy and free. This means that he is ready to set on his journey to the world. आता फूट हा शब्द आलेला आहे. फूट या शब्दाचा अर्थ होतो की पाऊल बाहेर पडणे किंवा पायी प्रवासाला सुरुवात करणे. ह्या दोन ओळींमध्ये कवी म्हणतो की प्रसन्न चित्ताने आनंदाने मी या मुक्त वाटेने माझे पाय जग प्रवासाला काढत आहे किंवा मी जग प्रवासाला निघालो आहे. कवी पुढे म्हणतो की मी निरोगी आहे, आरोग्य संपन्न आहे, स्वतंत्र आहे आणि मुक्त आहे माझ्या स्वतःचा मार्ग निवडायला. Here the poet speaks about his readiness to begin his journey. Look at the next third line. The long brown path before me leading whenever I choose. The long brown path or road before the poet leading him whenever he is going to choose. Here the poet says that he has the freedom to choose his own path. कवी म्हणतो की हा लांब तपकिरी रंगाचा म्हणजेच लाल तांबूस मातीचा रस्ता नेईल तिकडे मी जाईन. याचा अर्थ कवी दैवावर विसंबून नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या इच्छाशक्तीवर कवीची भास्त आहे, कवी विसंबून आहे. नेक्स्ट लाईन बघा. henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. The poet says that he is not dependent on a good fortune, he himself is the good fortune. या ओळीमध्ये कवी असं म्हणतो की मी यापुढे दैवावरती अवलंबून नाही, तर मी स्वतःच इतका सुदैवी आहे की मला दैवावरती विसंबून राहण्याची गरजच नाही. आता या ठिकाणी पुढची ओळ बघा. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आता henceforth हा शब्द आलेला आहे. henceforth याचा अर्थ येथून पुढे, यापुढे असा त्याचा अर्थ होतो. कवी या ओळींमध्ये असं म्हणतो की henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. आता व्हिम्पर म्हणजे कुरबुर करणे,
कुरकुर करणे म्हणजे एक चिडचिड करणे असा त्याचा अर्थ होतो. द पोएट सेज दॅट फ्रॉम नाऊ he will not whimper, he will not postpone his plans, he will not postpone his work, his task, and he does need nothing, no help from anyone. कवी या ठिकाणी म्हणतो की यापुढे मी रडणार नाही, कुडणार नाही, म्हणजे मी तक्रारी करणार नाही, कुरबूर करणार नाही, माझ्या कृतीला माझ्या कामाला उशीर करणार नाही, विलंब करणार नाही. मला कशाची आवश्यकता नाही, मला कशाचीही गरज नाही, असं ह्या ओळीतनं कवी या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न करतोय. बघूया पुढची ओळ. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलस क्रिटिसिझम. Now, you will find that the poet says that he is ready to face minor, means small indoor complaints, quarrel criticisms. Here, libraries is the word. आता लायब्ररी या शब्दाचा अर्थ काय, तर लायब्ररीच्या अर्थाचा या शब्दाचा अर्थ आहे लहान सहान गोष्टी. आणि क्युरलस म्हणजे एक चीड आणणारी तक्रार, एक विचित्र प्रकारची चीड आणणारी तक्रार आपण त्याला म्हणू शकतो. इथं कवी म्हणतो की तो लहान सहान गोष्टींबद्दल, त्रासदायक अशा टीका टिप्पणींबद्दल तक्रार किंवा कुरबूर करणार नाही. दिस मीन्स दॅट ही विल नेग्लेक्ट स्मॉल कंप्लेंट्स, क्युरलस क्रिटिसिझम ॲज वेल. पुढची ओळ बघा. कवी म्हणतो स्ट्रॉंग अँड कंटेंट I travel the open road, the earth that is sufficient. Friends, here you will find that the poet says that he is strong enough and he is satisfied to travel along the open road on this earth. And this earth is sufficient for him. He doesn't want anything. It's sufficient for him. कवी म्हणतो की तो जीवनातील सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी समर्थ आहे. ही पृथ्वी, ही सृष्टी कवीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कवी म्हणतो की ती पुरेशी आहे. आता अर्थ हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. अर्थ म्हणजे सृष्टी, पृथ्वी, या अर्थाने हा शब्दप्रयोग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता आपण वरती जाऊया. Now look at the first line. I do not want constellations any nearer. I know they are very well where they are. Friends, कॉन्स्टिलेशन्स म्हणजे ग्रहमंडल, शुभ ग्रह. इथं त्याला आपण नीती म्हणू शकतो. Here the poet says that
He doesn't need the good destiny or the good luck to help him. He knows that the constellations, that is, fate or destiny, are well where they are. Means कवी म्हणतो की त्याला सुदैवाची किंवा नशिबाच्या मदतीची आवश्यकता वाटत नाही. शुभग्रह जेथे आहेत तेथेच ते योग्य आहेत असं कवीला वाटतं. कवी दैवावरती विसंबून नाही, सेल्फ डिपेंडंट आहे असं आपल्याला ठिकाणी बघायला मिळतं. नेक्स्ट ओळ बघूया आपण. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. कवी म्हणतो that here the poet says that he doesn't need the help of powerful people. कवी म्हणतो की त्याला प्रभावशाली लोकांची मदत नको आहे. कवी म्हणतो की मी स्वतःच माझा भार माझं ओझं सोसायला तयार आहे. कारण अजूनही कवी नातेसंबंधाची जुनी ओझी, पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतो स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. डेलिशियस बर्डन्स म्हणजे गोड नातेसंबंध आपण त्याला म्हणूया. कवी म्हणतो की नातेसंबंधांची जी जुनी ओझी आहेत, प्रेमळ बंधने आहेत, हे गोड ओझे मी वाहत आहे. आणि पुढे कवी काय म्हणतोय ते बघूया. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. कवी म्हणतो the delicious burdens he carries with himself. Men and women. Men and women means maybe problem or maybe sweet memories of the past. The poet carries all these things with him wherever he goes. म्हणजे कवी म्हणतो की मी जेथेही कोठे जातो ही गोड प्रेमळ बंधने वाहून नेतो किंवा ते माझ्याबरोबर वागत आहेत आणि मी जेथे जातो तेथे मी ते नेणार आहेत. नाउ लुक ॲट द लास्ट 2 lines. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. The poet swears that it is impossible for him to get rid of the delicious burdens because still he is filled with them. He is carry these delicious burdens, sweet burdens. गोड आठवणी आपण त्याला म्हणतो. कारण ह्या ज्या गोड आठवणी आहेत किंवा गोड आठवणींचं ओझं आहे ते कवीच्या जीवनाचं अतूट अंग, अतूट भाग बनला आहे.
आणि कवी हे सर्व आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात सामावून ठेवणार आहे. Hello friends, I am Mr. R.N. Nikam and you are watching my channel Ramdas Nikam. I request you to subscribe my channel and press the bell button, because whenever I will upload a new video you will get the notification quickly. Thank you.